नमस्कार, मी हेमंत देसाई. मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आज आपल्याला बोलायचे ते शिक्षणाबद्दल. शिक्षण ही अतिशय मूलभूत महत्वाची समस्या आहे आणि शिक्षणावरती विशेषतः सार्वजनिक शिक्षणावरती भारत पुरेसा खर्च करत नाही, असं अमर्त्य सेन यांच्यापासून ते रघुराम राजन यांच्यापर्यंत अनेक जण सांगत आलेले आहेत. पण आज आपल्याला बोलायचंय ती करोना काळातल्या शिक्षणाबद्दल. कोरोनाच्या काळामध्ये विद्यार्थिनींचे अक्षरशः हाल झाले आणि आपल्याला महाराष्ट्रापुरतं बोलायचंय. महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहिती आहे की शाळा, कॉलेज दीर्घकाळ बंद होती. आता काही काळापूर्वी शाळा पार्शली सुरू झाल्या. काही म्हणजे काही प्रमाणामध्ये शाळा सुरू झाल्या. काही विद्यार्थ्यांच्या अजून शाळा सुरू व्हायच्या. त्या 15 डिसेंबर पासून सुरू होतील अशी शक्यता आहे. पण शाळा केव्हा सुरू करायच्या, शाळा कशा सुरू करायच्या, कोणती काळजी घ्यायची याबाबत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचे प्रयत्न कमी पडले. त्यामुळे फार मोठ्या प्रमाणावरती टीका झाली. शाळेतल्या विद्यार्थ्यांना जेव्हा ऑनलाईन शिक्षणावरती भर देण्यात आला, तेव्हा ऑनलाईन शिक्षणाच्या सुविधा नव्हत्या. अनेक मुलांना सुविधा मिळत नव्हत्या कारण त्यांच्याकडे मोबाईल नव्हता, स्मार्टफोन नव्हता. जे गोरगरीब विद्यार्थी आहेत त्यांच्यावरती यामध्ये फार मोठ्या प्रमाणात ऑनलाईन शिक्षणाच्या काळात अन्याय झाला. इतर विद्यार्थ्यांना सुद्धा ऑनलाईन शिक्षणामध्ये ज्या काही मर्यादा आहेत त्या मर्यादांचा सामना करावा लागतो. पण याबाबत शालेय शिक्षण खात्याने ज्या प्रकारची काळजी घ्यायला पाहिजे ती काळजी घेतली नाही अशी टीका सार्वत्रिक झाली आणि ती रास्तच आहे. महाविकास आघाडी सरकारने हा प्रश्न ज्या पद्धतीने हाताळला त्यामध्ये खूप चुका होत्या, खूप त्रुटी होत्या. त्याच्यावरती रास्त प्रमाणात टीका झाली. पण आपण आता जर कॉलेजच्या संबंधी बोलायला गेलो, तर काय दिसतं आपल्याला? आज कॉलेजेस सुरू झालेली आहेत. पण कॉलेजच्या फिया ज्या आहेत, त्या फियांमध्ये ज्या प्रकारच्या सवलती देण्याची घोषणा झाली होती, म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये ऑनलाईन शिक्षण होतं आणि अनेक प्रकारच्या सुविधा विद्यार्थी घेतच नव्हते. शिवाय विद्यार्थ्यांचे पालक अडचणीत होते. अशा वेळी विद्यार्थ्यांना सवलती देण्याची मागणी झाली आणि त्या सवलती दिल्या गेल्या का? हा खरा प्रश्न. मी तुम्हाला सांगतो की उच्च शिक्षण मंत्री, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हे काल पुण्यामध्ये होते आणि पुण्यामध्ये असताना त्यांनी काय घोषणा केली की ऑफलाईन परीक्षा घ्यायची ही महाविकास आघाडी सरकारची भूमिका आहे. ऑफलाईन परीक्षा घ्यायची. आता विद्यार्थ्यांचा असा प्रश्न आहे की ऑनलाईन शिक्षण तुम्ही घेतलं तर ऑफलाईन परीक्षेचा आग्रह का करता तुम्ही? ऑनलाईन घ्या एक्झाम. तर त्याबाबत उदय सामंत यांनी परत स्पष्ट भूमिका घेतली की ऑफलाईन शिक्षण घ्यावी ही आमची भूमिका आहे. माझ्या मते विद्यार्थ्यांची जी काही भावना आहे, जी भूमिका आहे, ती उदय सामंत यांनी ऐकून घ्यायला पाहिजे. पण महत्वाचा प्रश्न हा नाही. त्याच्या पलीकडे काही गोष्टी महत्वाच्या आहेत त्या मी तुम्हाला सांगतो. एक तर या विषयाची सुरुवात करताना मी तुम्हाला शरद पवार यांच्यापासून. शरद पवार आपल्या वाढदिवसाच्या दिवशी जो कार्यक्रम झाला त्यावेळी जे त्यांनी उत्तम भाषण केलं, त्या भाषणात त्यांनी काय सांगितलं की या समाजातले जे वंचित घटक आहेत, आदिवासी आहेत, दलित आहेत, ओबीसी आहेत, गरीब आहेत, त्या वर्गासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने विशेष काम केलं. त्या लोकांना सर्व प्रकारची मदत केली पाहिजे. शरद पवार असं म्हणत. सगळे राष्ट्रवादीचे जे कार्यकर्ते, नेते हे सगळं ऐकत होते. पण प्रत्यक्षामध्ये काही होते का या दिशेने? तर राष्ट्रवादी काँग्रेस असो, शिवसेना असो, यांचं विद्यार्थी आणि विद्यार्थिनींच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. सर्व वर्ग, सर्व थरातील. मग ते दलित असतील, आदिवासी असतील, ओबीसी असतील, यापैकी अनेक महाविकास आघाडी सरकारमधले अनेकांच्या शाळा आहेत, अनेकांची कॉलेजेस आहेत, अनेक जण शिक्षण सम्राट आहेत, विशेषतः राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधले. आणि ते जेव्हा शाहू फुले आंबेडकर यांची नावं घेऊन
प्रत्येक भाषण ठोकतात, प्रत्यक्षामध्ये त्यांचा व्यवहार कसा आहे? शिक्षण सम्राट महाराष्ट्रात कशी लूट करत आहेत ते आपल्याला माहितीच आहे. पण कोरोनाच्या काळामध्ये किमान जे शासकीय आदेश निघाले त्या आदेशांची अंमलबजावणी करा. ज्या सवलती घोषित केल्या तुम्ही विद्यार्थ्यांना त्या सवलती द्या तुम्ही. आणि पवार साहेबांनी सांगितलं तर सोडूनच द्या, पण किमान ज्या सवलती घोषित केलेल्या आहेत त्या तुम्ही देत नाहीत. फिया कमी केल्यात असं सांगता आणि प्रत्यक्षामध्ये फिया कमी होण्याच्या ऐवजी जे कॅम्पसमध्ये ज्या काही गोष्टी चालतात कॅम्पसमध्ये त्यामध्ये ज्या काही शिक्षण सुविधा दिल्या जातात त्याच्या नावाखाली फियांमध्ये उलट वाढ झालेली आहे. कमी होण्याच्या ऐवजी काही कोर्सेसची फी वाढलेली आहे. सायबर सिक्युरिटी असेल किंवा ह्युमन राईट्स असेल याबाबत अशा अनेक विषयांच्या फिया वाढलेल्या आहेत अशा तक्रारी आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे माझ्याकडे एक यादीच आहे की कोणकोणत्या गोष्टीमध्ये कोविडच्या काळामधला प्रतिकूल काळ हा लक्षात घेऊन कोणकोणत्या क्षेत्रातल्या कोणकोणत्या विषयांच्या कोणकोणत्या सुविधांबाबतच्या फिया कमी करायच्या किंवा शुल्क कमी करायचं. बघा, लायब्ररी 50%, लॅबोरेटरी 50%, जिमखाना फीज 50%, स्टुडंट वेलफेअर फीज 50%, 75%, एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज 50%, एक्झामिनेशन परीक्षेची फी 25%, इंडस्ट्रियल व्हिजिट फी 100%, कॉलेज मॅगझिन फी 100%, डेव्हलपमेंट फंड 25%, कॉशन मनी डिपॉझिट 100%, लॅब डिपॉझिट 100%, हेल्थ चेकअप फीज म्हणजे वैद्यकीय चाचणीचं 100%, डिझास्टर मॅनेजमेंट फीज 100%, कॉम्प्युटर फॅसिलिटीज फीज 50%. एवढं फी म्हणजे किंवा शुल्कामध्ये घोषणा झाली होती कपात करण्याची. पुणे विद्यापीठाच्या कक्षेतला हा विषय. पण हे केवळ पुणे विद्यापीठात 7.5 लाख लोक विद्यार्थी आहेत. पण ह्या ज्या फिया किंवा हे जे शुल्क कमी झालेले आहे ते सर्वच विद्यापीठांना लागू होतं. प्रत्यक्षामध्ये तसं झालेलं नाहीये. उलट मी सांगतो की काही बाबतीत फिया वाढवलेल्या आहेत. मी शाळांमधली सुद्धा चौकशी केली की या विद्यार्थ्यांच्याकडनं ऍडव्हान्स फी तर गोळा केलेली आहे, कुठल्याही फी मध्ये कुठलीही सवलत दिलेली नाही असं मला काही पालकांनी सांगितलं. काय करतात वर्षा गायकवाड आणि मुख्य मला म्हणायचे उदय सामंत काय करतात, जे शिवसेनेत होते आता राष्ट्रवादीत आहेत. सातत्याने टीव्हीवरती येऊन ते भारतीय जनता पक्षावरची टीका करतात. ठीक आहे, तो राजकीय विषय, पण तुम्ही तुमच्या खात्यामध्ये काय करताय? त्यांनी काय सांगितलं बघा, युवक क्रांती दल हे खूप चांगल्या प्रकारे याच्यामध्ये काम या क्षेत्रामध्ये. युवक क्रांती दल डॉक्टर कुमार सप्तशी यांची संघटना, ते त्यांनी जी घालून कडी दिलेली आहे त्यानुसार अनेक आंदोलन डॉक्टर कुमार सप्तशी यांनी महाराष्ट्रात वेळोवेळी केले. शिष्यवृत्ती असेल, फी वाढ असेल, हॉस्टेलचे प्रश्न असतील, हे आपल्याला माहिती आहे. पण आजही युवक क्रांती दल ही संघटना आहे आणि त्याचे पुणे शहर अध्यक्ष सचिन पांडुळे असतील, आप्पा अनारसे असतील किंवा जे सरचिटणीस आहेत किंवा उपाध्यक्ष कमलाकर शेट्टे असतील, त्यांच्याशी मी बोललो आणि त्यांनी सांगितलं की आम्ही काल उदय सामंत यांना भेटल्यानंतर त्यांनी काय सांगितलं, त्यांनी त्याचा फारसा वेळच दिला, ते उभ्या भेटले आणि त्यांनी असं सांगितलं, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधारण 80% महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना शुल्कात तसेच शुल्क भरण्याबाबत सवलती दिल्या आहेत. मात्र काही महाविद्यालय शुल्काबाबत अजूनही आडमुठी भूमिका घेत आहेत. या महाविद्यालयांबाबत विद्यार्थी किंवा पालकांनी तक्रार केल्यास त्यांच्यावर उच्च व तंत्र शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांतर्फे चौकशी केली जाईल. लेखी स्वरूपात तक्रार येईपर्यंत दोष देणे योग्य नाही असं सामंत म्हणाले. तुम्ही जाऊन तळ पातळीवरती माहिती करून घ्या ना. सगळ्या लोकांनी सवलती दिलेल्या आहेत आणि कोणाला तक्रार करायची असेल तर कोणाला सवलत मिळाली आतापर्यंत? फी किंवा शुल्कामध्ये कपात लागू झालीये का? तुम्ही आदेश काढा. नुसत्या आदेशाचा उपयोग काय? तळ पातळीवरती त्या सवलती मिळालेल्या आहेत का?
विद्यार्थ्यांशी बोला ना, तुम्ही विद्यार्थी संघटनेशी बोला. प्रश्न काय आहे की या प्रत्येक पक्षाच्या ज्या युवक संघटना, युवती संघटना, म्हणजे युवकरांना म्हणत नाही, युवकरांना तळमळीने काम करणाऱ्यांची संघटना आहे. त्यांचा कुठेही हितसंबंध नाही. पण पक्षांच्या ज्या संघटना असतील, मग शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, यापैकी काही जणांचे जर काही कॉलेजेस असतील, संस्था असतील, तर तिथे हितसंबंध आड येतात. आणि मग सरकार काय म्हणतं की आम्ही आदेश काढलेला आहे, ठराव पास केलेला आहे. समिती नेमली, समितीच्या शिफारशीनुसार सगळं अमान्य केलेलं आहे. फी आणि शुल्कामध्ये कपात केलेली आहे. अरे कपात केलेली आहे, पण प्रत्यक्ष कपात झालेली नाहीये. उलट काही बाबतीत शुल्क वाढलेलं आहे. 5-5, 7-7 पटीने वाढलेलं आहे. हे विद्यार्थी मला सांगतात. तुम्हाला माहित नाही? उदय सामंत, काय सांगताय तुम्ही हे? आणि महाराष्ट्रात किती विद्यापीठं आहेत? किती कॉलेजेस आहेत? किती विद्यार्थी आहेत? संख्या घ्या आणि ही जी लूट, शैक्षणिक लूट आहे ही. मग हे या लुटीचा संबंध सरकारशी आहे का? कारण सरकारच्या नेत्यांचे, सरकारमधल्या नेत्यांचे हित संबंध आहे त्याच्यामध्ये. म्हणून तुम्ही नुसतं आम्ही केले म्हणून सांगता. विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाला पुरेसा वेळ देत नाही. गोरगरीब विद्यार्थ्यांकडे पैसे येणार कुठे? तुम्ही जर फी मध्ये सवलत दिली आणि ती देत नसाल प्रत्यक्षामध्ये, करोडो रुपये लुटताय तुम्ही तुमच्या शिक्षण संस्था आणि तुम्ही बघताय, कारण तुमचे हितसंबंध आहेत त्याच्यामध्ये. हितसंबंध नसते तर तुम्ही म्हणजे कडकपणे पावलं उचलली असती. शिक्षण संस्थांवरती तुम्ही धक्क्या लावला असता, त्यांना कारवाई केली असती. दंडात्मक कारवाई असेल आणि जर इतर जर कलमं लावली, कडक कलमं लावली, त्यांची मान्यता काढून घेणं असेल, काय केलं तुम्ही आतापर्यंत त्याबाबत? भयानक परिस्थिती आहे ही. प्रत्येक गोष्टीबाबत महाविकास आघाडी सरकार जर भाजपवरती खडी फोडत असेल, तर तुम्ही काय करताय असं आम्ही विचारू ना. काय करताय तुम्ही याबाबत? शरद पवार तिथे भाषणामध्ये सांगतात की गोरगरीब लोकांना मदत करा. मग त्यामध्ये विद्यार्थी सुद्धा आले आणि तुम्ही लुटताय उलट त्यांना. आणि पुन्हा शाहू फुले आंबेडकर यांचं नाव घ्यायचं. तुम्हाला काय अधिकार आहे नाव घेण्याचा? मी अनेक तुम्हाला प्रश्न सांगतो. काय प्रश्न आहेत तुम्हाला सांगतो. आता जसे युक्रांत ही काम करते आणि मी मगाशी सांगितलं ज्या पक्षांच्या संघटना आहेत, मग भारतीय जनता पक्षाची असेल संघटना, विद्यार्थी संघटना, शिवसेनेची असेल, राष्ट्रवादी असेल, काँग्रेसची असेल, त्या संघटना, त्या पक्षाचे ज्या विद्यापीठामध्ये समजा एखाद्या विद्यापीठाचा कुलगुरू त्यांच्या जवळच असेल, सिनेट मधलं त्यांचं अभाविपचं प्राबल्य असेल समजा, एखाद्या शिक्षण संस्थेचा जो मुख्य असेल, शिक्षण सम्राट जे असतील, त्यांचे विद्यापीठांशी किंवा शिक्षण खात्याशी संबंध असतील, तर कारवाई केली जात नाही. उलट एखाद्या पक्षाच्या युवक संघटनेने आंदोलन केलं, की फी वाढ झाली समजा केलं, तर वर्णनाट्य येतो त्या पक्षाच्या वरिष्ठांमार्फत, की आपल्या पक्षाच्या नेत्यांची कॉलेजेस आहेत, त्यांच्या शाळा आहेत आणि हे तुम्ही ट्यूट्यूब बंद करा. ती लगेच ट्यूट्यूब बंद केली जाते. ट्यूट्यूब म्हणजे इन्व्हर्टेड मध्ये सांगतो तुम्हाला. मग त्या युवक संघटना असेल, युवती संघटना असेल, ते गप्प बसतात. किंवा एखादा कुलगुरू अमुक पक्षाच्या जवळचा आहे. मग त्या पद्धतीने भूमिका घेतली जाते. त्यामुळे सर्वसामान्य विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांचे प्रश्न तळमळीने मांडणारे जे आहेत संघटना, त्याच कमी आहेत. आणि ज्या संघटना युक्रांतसारख्या आहेत, ज्या तळमळीने काम करतायत, त्यांना तुम्ही 2 मिनिटं वेळ देता फक्त. उभ्या-उभ्या बोलता त्यांच्याशी. यावरून तुमचं एकूण व्यवहार लक्षात येतो. आता मी तुम्हाला सांगतो, अजून एक संघटना आहे. ती संघटना स्टुडंट हेल्पिंग हँड म्हणून संघटना आहे. त्याचे अध्यक्ष आहेत कुलदीप आंबेकर. त्यांनी सुद्धा काही समस्या मांडल्या. बघा, त्यांचं म्हणणं असं आहे की वसतिगृह जसं म्हणजे त्यांचं आणि इव्हन छात्र भारती असेल किंवा स्टुडंट हेल्पिंग हँड ही संघटना असेल, त्यांनी आंदोलन काय केलं मध्ये, की तुम्ही आता वसतिगृह हॉस्टेल सुरू करा. शिष्यवृत्तींची जी रक्कम प्रलंबित आहे ती तरी द्या आम्हाला.
आता काही विद्यार्थी समाज कल्याण विभागाची जी हॉस्टेल्स आहेत ती बंद आहेत ना आता. मग या मंडळींनी आता पुण्यासारख्या ठिकाणी जे बाहेर गावाहून येतात, आसपासच्या जिल्ह्या अगदी मराठवाड्यातून येतात. लांबून लांबून येतात इथे आणि पुण्यामध्ये हॉस्टेलमध्ये राहतात. आता हॉस्टेलच बंद असेल त्यांनी राहायचं. मग तो राहण्याचा खर्च वाढला त्यांचा खाजगी कुठे व्यवस्था केली तर. आता चालू करा ना तुम्ही. काळजी घ्या तुम्ही. पण ती हॉस्टेल चालू करा. शिष्यवृत्त्यांची जी रक्कम मिळाली ती तुम्ही द्या, अशी मागणी त्यांनी केली. अजून एक आहे, की आंबेकरांनी जो एक प्रश्न मांडला एक हे, की जात पडताळणी प्रमाणपत्र हां. तर एक इथे त्यांनी एक केस मांडली, की त्याच्यामध्ये एक सह्याद्री चॅरिटेबल ट्रस्ट इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट सायन्स म्हणून एक संस्था आहे. आणि त्या संस्थेमध्ये एका मुलीला प्रवेश मिळण्यासाठी अडचण निर्माण झाली. मग जात पडताळणीचं सर्टिफिकेट हवं होतं. मग ते सर्टिफिकेट आम्ही देऊ म्हणून एका संस्थेने त्यांना आश्वासन दिलं. काय CESP नावाची संस्था, त्या संस्था. त्या संस्थेने सांगितलं, की आम्ही ते तुम्हाला प्रमाणपत्र मिळवून देऊ. मग त्यासाठी तुम्ही डॉक्युमेंट्स द्या. मग ती जी काही डॉक्युमेंट्स कागदपत्र त्या विद्यार्थ्यांनी दिली आणि अशा अनेक केसेस. तर ते जी संस्था ज्या MBA इन्स्टिट्यूटमध्ये त्या मुलीला ऍडमिशन हवी होती त्यासाठी जात पडताळणी प्रमाणपत्र हवं होतं. आणि ते तुला मिळवून देतो म्हणून ज्या संस्थेने सांगितलं, की तू सगळे दस्तावेज दे, कागदपत्र दे, तर तुला जात पडताळणी प्रमाणपत्र देत आणि तुला मग ऍडमिशन त्या मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्ये मिळेल. पण त्या मुलीने ही कागदपत्र हवाली केल्यानंतर ज्या संस्थेने सांगितलं, की तुला आम्ही ते जात पडताळणी प्रमाणपत्र मिळवून देऊ, त्यांनी सांगितलं, की आता आमची सामाजिक संस्था आहे असं सांगितलं आणि मग सांगितलं, की ₹5,000 दे, त्याच्याशिवाय आम्ही ती कागदपत्र तू जी दिले ते देणारच नाही. आणि जी मॅनेजमेंट संस्था आहे ती आणि या जात पडताळणी प्रमाणपत्र देण्यासाठी पैसे उकळणारी ही संस्था यांचे साठवलं. आंबेकरांनी ही केस मांडलेली अशी. आता हे जे काही रॅकेट आहे ते उद्ध्वस्त करायला पाहिजे की नाही? हे पुण्यातलं रॅकेट आहे. गावोगावी अशी रॅकेट्स आहेत. आणि तुम्हाला दुसरं सांगतो, की आता कौशल्य विकास योजना निधी जो असतो म्हणजे बार्टीच्या मार्फत जो दिला जातो म्हणजे विशेषतः दलित विद्यार्थ्यांना आणि त्यांना उद्योजकतेचे कौशल्याचं शिक्षण दिलं जातं. आता हा निधी 2 वर्ष बंद आहे. 2 वर्ष दिलेलाच नाही. हजारो विद्यार्थ्यांना अशा प्रकारचं शिक्षणाचा उपयोग आहे. कौशल्य, उद्योजकता विकास, कौशल्य विकास याचा. आता शिक्षणच नाही मिळालं तर नोकरी कशी मिळेल? हा प्रश्न आहे ना. म्हणजे मूळ प्रश्न काय आहे, की वेगवेगळी जी कॉलेजेसनी कमी करण्याचं आश्वासन कोरोनाच्या समस्येच्या वेळी दिलेलं होतं, ते पाळलेलं नाही. त्याबद्दल महाविकास आघाडी सरकार, उदय सामंत असतील, स्वतः मुख्यमंत्र्यांना मी आवाहन करतो, की त्यांनी लक्ष घालावं. हा लाखो विद्यार्थिनींचा प्रश्न आहे. त्यांना या सवलती मिळालेल्या नाहीत. म्हणजे जी घट झाली आहे शुल्कात ती घट झालेली नाही आणि त्याबद्दल तक्रारी करून सुद्धा काहीही उपयोग होत नाही. तेव्हा उदय सामंत यांनी तोंड देखील नुसती फोकाची आश्वासनं देऊ नयेत. त्यांना जाब विचारावाच लागेल. दुसरी गोष्ट, की हे सरकार महाविकास आघाडी सरकार आपल्याला माहिती आरोग्य खात्याचे पेपर्स परीक्षा झाल्या. पेपर कसे फुटले होते. त्याच पद्धतीने म्हाडाच्या परीक्षेचे पेपर फुटले आणि दोन्ही याच्यामध्ये या पेपर फुटीमध्ये काही समान दुवे सापडले. आता याच्यामध्ये आरोग्य विभागामधला जो सहसंचालक दर्जाचा अधिकारी त्याला अटक झाली किंवा काही याच्यामध्ये सुद्धा काही संस्थेच्या संचालकांना अटक झालेली आहे. म्हाडाच्या याच्याबाबत सुद्धा. म्हणजे क्लासवाले संबंधित सरकारी खात्यातील अधिकारी यांचं मोठं मोठं रॅकेट आहे. ज्यांना ब्लॅक लिस्टमध्ये टाकलं त्यांनाच पुन्हा कंत्राट द्यायचं.
काळ्या यादीत टाकलेले आहे ना. आणि पुन्हा मग ते भाजपने काय केलं, फडणवीस सरकार असताना काय चाललं होतं असं हे विचारणार. पण तुम्ही काय करता याचा आम्ही आता जा विचारणार. महाविकास आघाडी सरकारचं हे फेल्युअर आहे. पेपर फुटी बाबत पूर्णपणे फेल्युअर आहे, अपयश आहे. आणि आता आव्हाड म्हणतात की बघा ते आम्हाला अगोदरच ही माहिती कळली आणि आम्ही संबंधितांवरती कशी कारवाई केली म्हणून स्वतःचीच पाठ चोपटून घेतात. आता ते म्हणतात की आम्ही टीसीएसच्या मदतीने म्हाडातर्फे ही परीक्षा घेऊ. मूळ मुद्दा आहे की पेपर फुटी, पेपर लीक होत आहे. याच्यामध्ये शैक्षणिक माफिया इन्व्हॉल्व आहे. ही माफियागिरी शुद्धपणे. आणि याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये म्हणजे मी म्हाडा आणि फक्त आरोग्य खातं म्हणत नाही, वेगवेगळ्या ज्या पेपर फुटी होतात त्याच्यामध्ये शिक्षण सम्राट, क्लासवाले, राजकीय नेते यांची एक साखळी मोठी आहे. आणि सनदी अधिकारी, सनदी अधिकारी, सरकारी अधिकारी यांची लिंक आहे मोठ्या प्रमाणात. आणि हे हितसंबंध ही साखळी मोडून काढली जात नाही तोपर्यंत काही कोणा. दुसरी गोष्ट अशी की याच्यामध्ये टेक्नॉलॉजीचा जो वापर झाला की ज्याच्यामध्ये माणसं कमीत कमी इन्व्हॉल्व असतील पेपरची रचना करताना, याची काळजी घेतली पाहिजे. जास्तीत जास्त मशीनचा वापर केला पाहिजे ऑन म्हणजे याच्या माध्यमातून, ज्याच्यामुळे पेपर लीक होणार नाही अशी व्यवस्था चोख केली पाहिजे. त्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला. दुसरं म्हणजे एकाच्याच हातात सगळी पॉवर असता कामा नये. एकमेकावर लक्ष ठेवणारी अशा जर यंत्रणा असतील तर त्यामुळे थोडीशी सुरक्षितता प्राप्त होऊ शकते. आणि आतापर्यंत ज्या ज्या राज्यामध्ये किंवा ज्या ज्या खात्यांनी सुरक्षितपणे पेपर लीक न होऊ देता परीक्षा घेतलेली आहे, ती कशा प्रकारे घेतली याचा अभ्यास करा ना. याचा अभ्यास करा, तंत्रज्ञानाचा वापर करा आणि पेपर लीक होणार नाही याची काळजी घ्या तुम्ही. पूर्णपणे अपयश आहे. याच्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी आता लक्ष घातलं पाहिजे. शरद पवारांनी लक्ष घातलं पाहिजे याच्यामध्ये. हे का होतंय? पूर्णपणे शिक्षणाचा बट्ट्याबोळ केलेला आहे. आणि गोरगरीब विद्यार्थ्यांच्या समस्यांकडे कोणाचं लक्ष नाहीये. त्यांना राहायला हॉस्टेल नाहीये. हॉस्टेलचे दरवाजे बंद आहेत. फिया वाढवताय तुम्ही वाटेल तेवढे. खाजगी कॉलेजेसमध्ये तर लूट चालली आहे विद्यार्थ्यांची आणि कोणी आवाज उठवायला त्यांना, कोणी वारी नाही त्यांना. हे जर लाखो विद्यार्थी रस्त्यावरती आले उद्या, ते कसे येत नाहीत संघटितपणे ते. हाच प्रश्न आहे मुळात. या लाखो विद्यार्थ्यांच्या समस्या त्या कोणी मांडायच्या? नसतील. तुम्ही भावनात्मक काही मुद्दे काढताय, जे इश्यू नाही आहेत, नॉन इश्यू आहेत, ते चर्चेला आणतायत आणि खरे मुद्दे जे आहेत विद्यार्थ्यांचे, शिक्षणाचे, हे मांडायला पाहिजे ना. शिक्षणाच्या आईचा घो म्हणून सिनेमा आलेला होता. मला त्याची आठवण येते. शिक्षणाचा अक्षरशः बट्ट्याबोळ झालाय, प्रचंड भ्रष्टाचार आहे, खाबूगिरी चाललेली आहे. आणि शाहू फुले आंबेडकर यांच्या नावाने राज्य करणारे लोक जे आहेत ते काहीही करत नाही, कारण त्यांचे हात याच्यामध्ये खोलपर्यंत घुसलेले आहेत. अत्यंत संतापजनक अशा प्रकारची बाब. याच्यावरती आवाज उठवला पाहिजे. विद्यार्थिनींनी शेतकऱ्यांप्रमाणे आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे. शेतकऱ्यांना कुठचंही राजकीय वरदस्त नव्हतं. स्वतंत्रपणे त्यांनी आंदोलन केलं. त्या पद्धतीने विद्यार्थी आणि विद्यार्थिनी जर उद्या उसळून उठले, कोणाचंही नेतृत्व नसताना रस्त्यावरती आले नाही आणि याबाबत त्यांनी राज्यकर्त्यांना जाब विचारला, शिक्षण सम्राटांना जाब विचारला, क्लासवाल्यांना जाब विचारला, मंत्र्यांना जाब विचारला, तर काय परिस्थिती होईल याचा विचार केला पाहिजे. सध्या एवढंच सांगतो आणि थांबतो. पण पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या प्रश्नामध्ये तातडीने लक्ष घालण्याचं मी आवाहन करतो आणि इथे सांगतो.